ओबीसीतून आरक्षणासंदर्भात जरांगेंनी ठाकरे आणि पवारांकडून लिहून घ्यावं। आरक्षणाच्या निर्णयावर शरद पवारांची देखील सही हवी। मराठा आरक्षणावरून फडणवीसांचा ठाकरे आणि पवार यांच्यावर हल्लाबोल। चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला शासकीय भूखंड, वित्त महसूल विभागाच्या विरोधानंतर देखील भूखंडांचं वाटप, भूखंड देण्याला विरोधकांचा आक्षेप। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी पुढची सुनावणी गुरुवारी होणार। पोलिसांनी केलेला एन्काउंटर असूच शकत नाही। कोर्टाकडून आजच्या सुनावणीमध्ये अनेक सवाल उपस्थित। निवडणुकीमध्ये अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी अमित शहांचा दौरा। गृहमंत्री मणिपूरला किंवा काश्मीरच्या सीमेवर गेले नाहीत। अमित शहांच्या दौऱ्यावर खासदार राऊतांचा हल्लाबोल। बाजार बुणग्यांना महाराष्ट्र टाचेखाली घ्यायचा आहे। बाजार बुणग्यांना ठाकरे पवारांना संपवायचंय। उद्धव ठाकरे यांची अमित शहा यांच्यावर कडाडून टीका। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा पुण्यातील 4 विधानसभा मतदारसंघांवर दावा। पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचं स्पष्टीकरण। हडपसर, वडगाव शेरी, पर्वती आणि खडकवासलावर दावा, तर काँग्रेसचाही पुण्यातील 3 मतदारसंघांवर दावा। दौंडसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे इच्छुकांची यादी वाढली। सुप्रिया सुळे यांचे विश्वासू सहकारी प्रशांत शितोळे मैदानात। जयंत पाटलांकडे विधानसभेच्या जागेचा दावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।